आयुष्यभर लढायचंच काम आहे ना, मग आपण लढू म्हणलं. आपल्याला एकटा लढू ना दादा. आपण आलंय ना, आम्ही लढायचं का वाचतं नाही शिंदे समितीकडे आल्यावर. आपली समिती जी आहे ना, मराठा समाजाच्या याच्या बाबतीमध्ये जी समिती आहे, आता नवीन सरकार बरं ती समिती आल्यावर लागू करणार आहेत का? समिती आल्यावर समिती पुढे ठेवावं लागेल ना. आपण मग लागू करणार आहेत कधी हे म्हणतोय. तुम्हाला कोणाला तरी विचारावं लागेल ना, मी घेऊ का नको बाबा मला ते. मलाच विचारा ना. हा मग आता ते लागू काय लागू करीत नाही बघू ना. हा मग असं तुम्हीच म्हणा ना, लेखीची गरज नाही आम्हाला. सगळंच तुम्हीच स्वतः मी काय म्हणतो, तुम्ही तेवढंच म्हणा ना, मला लेखीची गरज नाही. ते फोन कोणाचा आला घ्या, ते विचार हात ठेवून गेला फोन दाखवतो. तुम्ही सरकार हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो. कलेक्टर आले ना जवळ, आंबड जवळ. तुम्ही पण संपर्कात राहा. हा तुम्ही जीडी कडून लगेच घ्या. ओके. मला साहेबांचा फोन आला. ते नाही हो, सेवा आहे माझ्याकडनं. हा नंबर सेवा. तुम्ही येऊ द्या पाटील. म्हणजे तुम्हाला मध्ये धरीत नाही, आम्ही तुम्हाला मोकळं फ्रेश होतो. पण तुम्ही मुख्यमंत्री छोटा नाही मोठा नाही, ते विषय वेगळा आहे. तुम्हाला आम्ही याच्यात मध्ये धरीत बी नाहीत बस का, कारण हे काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडियात. धरीत बी नाहीत आम्ही तुम्हाला. पण तुम्ही मुख्यमंत्र्याला फोन करून तो हे तरी विचारा की ते लागू करणार तुम्ही आहेत का ते समितीकडून घेऊन. नाही मला नाही बोलायचं, तुम्हीच बोला. तुम्ही सांगा त्यांना फोन करून की विषय असा आहे की आपल्या शिंदे समितीकडे गॅजेट आहे, ते नोंदी आहेत सरकारी, तिन्ही गॅजेट आहेत, ते लागू करणार आहेत का उपसमिती झाल्यावर. तसा मग शब्द द्यायला. ते नाही हे नाही, नुसतं शिंदे समितीकडे आहे, मग ते तर आम्हाला माहिती आहे ना. कधी कालपर्यंत कुठं माहित होतं आम्हाला शंभूराजांनी सांगितलं. अहो आहे, पण बरं आहे आता 2 दिवसात कवा माहित झालं, कवा घेणार आहेत. काल रात्री माहित झालं. हा बरं काल माहित झाला तुम्हाला हाय म्हणून. चोर सापडा आता कवा अटक करणार आहेत त्याला. राजा काय म्हणले, मी पण त्याच्यामध्ये दादांच्या बरोबर खूप काम केलं. नाही नाही ते झालं. आता समजा तुम्हाला चोर सापडाय, त्याला अटक कवा करता आता. शिंदे साहेबाला बोला. शिंदे साहेबांना 10 फोन लावून त्याच्या खेळच चांगला व्हायो सगळा. मी काय म्हणतोय, तुम्हाला आता गॅजेट रात्री सापडाय हाय म्हणून शिंदे समितीकडे लागू कवा करणार झाला विषय. असं आपण बोला ना, मग वेळ आहे तो. कलेक्टर आला की मी हे सगळं दिशा ठरवून टाकणार आहे. मग परत ते कशाला बोलतो, तुम्ही बोलू घ्या. तुम्हाला आहे त्याला काय बोलायचं, खरं बोलायचं का नाही म्हणते नाही हा म्हणते ना. आम्ही 3 दिवस झाले त्यांना म्हणतो सांगा बा देणार आहेत का नाहीत. आम्ही जाहीर सांगतो, यात काय अडकीतात तुम्हाला पकडीत नाहीत, तुम्हाला तोंडवर पुढून येत नाहीत, ते काय त्याचा उपयोग नाही ना. सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी बद्दल तर तुमची स्पष्ट भूमिका कळालेली आहे आम्हाला की 1-2 महिने तुम्हाला लागतात म्हणून. त्या काय हा काय जे लागते तुम्हाला ते कळालेले, त्यामुळं ठीक आहे चला ठीक आहे, ते ठीक आहे. ते सगळ्या स्वराचे आता आम्ही ऐकायला तयार आहे, चला जाऊ दे. कारण ते छाननी बी हे आलेले आहेत ना हरकती, पण ठीक आहे. पण हे आहेच ना, हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही हो. हवा यावं द्या म्हणा थोडी पोर, थोड्या श्वास हवा म्हणा श्वास. ते मोठा माणूस काढा बाजूला. त्यांना वाचायला
बस त्यांना ना घालायलो, त्यांना बसता येत नाही, उठता येत नाही. हा खुर्ची द्यायची का त्यांना, बसता येत नाही त्यांना.